Ah
तुमाईचे नाही काय गाजानय कमळा काही गाजानय कमळा काही गाजानय गोपाल कुमारी गोपाल पांडुरंगा करू मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कलेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण हो हे सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरणजी हनो शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्या वाटा मदत संत सम्राट भगवान विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज रागऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत मान्य आणि आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अद्भुत अलौकिक असीम हेतुकी दयेने या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा आज काल्याच्या प्रसंगाने आपण शेवट करत आहोत आणि त्या काल्याच्या प्रसंगाच्या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या परिचयाचा असलेला आहे. तुकोबराय म्हणतात उज्जवनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही केवळ काही काल्याचे एकमेका मुखी देऊ सुखी घाले उंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कारण तुकोबरायाच्या आरती पुन्हा येऊ म्हणतात त्या आरती ते अगोदर येऊन गेली. कारण इथलचा जो आनंद आहे तो स्वर्गात नाही. स्वर्गात आनंद आहे का तो नाही. मग इथल्या आनंदासारखा आनंद नाही आणि आपल्यासारखं दुःख बोलणार नाही. आपण कुठे सगळे दुःखात आहे. कशामुळे दुःखात आहे? आशेने. कशामुळे दुःख आहे आपल्याला? आशेने. आणि आशा जर नसेल तर दुःख आहे का? सगळ्याला काय व्हायचं वेळ लागलाय? श्रीमंत कोणला टोल नाक्यावरून गतिरोधकापासून जे उभे राहते त्यांच्यापासून आमच्यापर्यंत महाराजाला देव पाहिजे का पैसा पाहिजे? आणि असं हे तुमचं आज्ञा तुमचा भावडेपणा हेच आमचं भांडवल, बाकी काही नाही. वर्ष किती? 34 35
35 म्हणजे जवळजवळ आम्ही परमार्थ करतो तेव्हापासून इथे सत्ता चालली. पण 35 वर्षात काय प्राप्त झालं आपल्याला याचा हिशोब पाहायला नाही. कारण तुका म्हणे काळा नाही त्याची अवकळा. काय पाहिजे, आपण शेतीचं पीक करत असेल तर हिशोब पाहतो, दुकानदारी करायची असेल तर हिशोब पाहतो, जनावर घ्यायचे असेल तर हिशोब पाहतो. हे घेऊन सांभाळून विकायला परवडन का? पण परमार्थ करताना काही पाहतो का? नाही. आपल्याला परमार्थ करा वाटतो का दाखवा वाटतो? देव कधी दाखवतो. कोणाला दाखवा वाटतो? हा, लोक शहाण्याला का मूर्खाला? आणि मूर्खाला दाखवित असले तर ते कोण येतं? मग असे गद्दे को गद्दे मिळेल, मी दीड कोचे. ही गोष्ट दाखवण्याची नाही महाराज, ही गोष्ट दाखवण्याची अजिबात नाही. हा सुसंवेद्य विषय आहे की जोपर्यंत आपण नरदेहाला कशासाठी आलो हे समजायला पाहिजे अगोदर. कारण हे कशासाठी देवाने दिलं आपल्याला? जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे जो या भिवरेचे देरी कट धरून या करी पावली समजी साजरी अंतरी धरून राही. बरवे झाले आलो या जन्माशी जोड जोडीने मनुष्य द्यायशी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाची पात्र होईल. कशासाठी देवाने देह दिला? अरे भजन करण्यासाठी दिला, कीर्तन करण्यासाठी दिला, वाचण्यासाठी दिला, ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे श्रवण मनन करण्यासाठी दिला. आपण काय करतो? वाचतो तर रोजनी लावून करून घेतो. मग तुमच्यासारखे पुण्यवान लोक जगात तरी सापडतील का? कुणी वाचायला पाहिजे? सगळ्यांनी वाचायला पाहिजे. जेवढे गावात आहेत काय असतील 50 घर तेवढे एक एक माणूस बसला पाहिजे का नाही? मग तुम्हाला वाटतं आम्हाला पैशानी देव भेटन? तुमच्या बापाचा बाप आला तरी भेटणार नाही. आमच्यासारखे येऊन बनवून तुमच्याकडून माल घेऊन जाते. पैशाचे हार घाला आम्हाला. एकाने 10ची आणली की त्यांनी 20ची आणायची. हे धंदा इथं का नाही? नसेल तर नाही मला सांगा, छातीला हात लावून. तुमचं शोषण करून राहिलो ना आम्ही, शोषण. तुम्हाला कधी समजणार आहे? जोपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचत नाहीत, ज्ञानेश्वरी भागवत गाथा वाचत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही माहित नाही. पापही कळालं पुण्यही कळालं. किती कीर्तन करा, किती कथा करा, आपला वेळ व्यर्थ झाला, आयुष्य व्यर्थ गेलंय आणि धनही व्यर्थ गेलं. व्यर्थ नाही गेलं. पाप घेऊन आलं. काय घेऊन आलं? कथा करून या द्रव्य देती घेती कया धोगती नरकवा रवरव कुंभ भोगिती यातना नाही नारायणा करुणा त्याची असिंग धारा छेदेती तप्त भूमी लोळवती महाराज. कारण तुम्ही वाचत नाही म्हणून आनंद आहे तुम्हाला. तुम्हाला वाटतं फटाकडे वाजण्यात येऊ येईल. अरे मूर्खाऊ, फटाकडे नाही वाजायचे. इथं ग्रंथ वाचा, समजून घ्या. अहिंसा कशाला म्हणते, हिंसा कशाला म्हणते हे समजून घ्या. फटाकडे वाजले खाली जीव असते, सूक्ष्म जीव असतात, मारतात ते, त्याचं पाप कोण भोगे? आपल्याकडे पद्धत झाली महाराजाला की तोप लावायची. महाराजाच्या खालून एक तोप लावून बघा. मला कोणी सांगितलं तुम्हाला नाही म्हणत त्याला बरी वाटतं. हे असेच गेले राहिले पाहिजे, आपल्याला धन गोळा करून घेऊन जायचं झालं. बाकी काय? कशाचा देवण कशाचा धर्म यांचा काय? भाऊ पुढे येतो कोणत्या नांद? हिरापूर बसला आगर नांद आपल्या गावाजवळच, शहागड जवळच. अच्छा अच्छा अच्छा. हा अलीपूर नदीच्या अलीपूर. त्याला आगर नांद. आमचा चव्हाण होता तिथे, राम दगडू चव्हाण शहागडला राहते. म्हणजे आपण परमार्थ करतो
पण कसा करतो? मजूर लावून शेती होती का? काय होतं? करीत नाहीत का? पोट भरत नाही का तुमचं? अरे गेले पाटलं बामणं मारवाडी शेटची भटची याची वाट लागली दुसऱ्याच्यावर शेती करीत होती. दात घासायला माती राहिली नाही त्यांना. राहिली किती एकर होती? 350 एकर 250 एकर. आपल्या जवळच आहे ना, लांब जायचं काम नाही. राहिलं का काही? मग जर पोट भरायच्या दुसऱ्याच्या जीवावर जमत नाही तर परमार्थ दुसऱ्याच्या जीवावर जमत. मग कवा समजून घ्यायचं? अजून 100 शब्द झाल्या. सप्त्याला अजिबात महत्व नाही. तुम्ही कीर्तन ढोले पैसे दिले काही मतलब नाही त्याला. तुम्ही जोपर्यंत स्वतः बसून पारायण करत नाहीत, स्वतः बसून नाम जप करत नाहीत, नाम जप लिहित नाहीत, तोपर्यंत तुमच्या पदरात काही नाही. नाही केलेले पुरले. कारण धर्माचं पाप तरी तुमच्या डोक्यावर बसणार नाही. हे धर्माच्या नावाखाली अधर्म करून आलो हे लक्षात आलं पाहिजे. एखाद्या बाईनी नवरा करावा आणि तिथली जसा व्यभिचार करावा तसा हा धर्म चाललाय आपला. गोळी आवडते परपुरुषी मिथ्या लुडबुडी निजपती पाशी ते पतिव्रता नव्हे जैसी तैसी भक्ती व्यभिचारी जाम. हजारो पुरावे एक अर्थ नाही. म्हणून भजन करायचं असेल, परमार्थ करायचा तर सावध होऊन परमार्थ. सावधानता हेच परमार्थ आहे. भोळ ब्रह्म काही चालत नाही. महाराज फार गरीब आहे, महाराज खूप शांती ब्रह्म आहे. नोटा उचल तू खिचा जातो कशाचं शांती ब्रह्म? शांती ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी लोभ आहे का नाही? आणि ज्याचे लोभ आहे तिथे काम करत आहे का नाही? आहे. आणि काम करत आहे तिथे नरक आहे का नाही? भरतराजे मरणा घेऊन जाय आयोपन काम क्रोधे विन लोभ लक्षणा असेना. वाटल्यावर कळत तसं काय करताय? नुसत्या माळे घालून जमत नाही भाऊ, काही होत नाही. बाईने मंगळसूत्र घातलं मग नवरा केला होत नाही, तिला नांदावं लागतं. काय करावं लागत? हा तेव्हा तिला कळतं. तसं आपल्याला त्या बोवा खालीच्या हाताखाली नांदावं लागेल. नवरा आहे ना तो, असं जमत नाही. नुसत्या वाऱ्या करून काही होत नाही. देऊ का ते पंढरपूर घाण करून येतात फक्त आपण. वास्तवता ही महाराज त्या माता मावल्या आता पुढच्या महिन्यात बघा कशाचा देवीला गेल्या की साड्या सोड, झंपर सोड, परकर सोड, सगळं तिथे कुणी सांगितलं का नाही सोडायचं. चंद्रभाग्या सोडून देतात मला. इतकी घाण का तेवढं पाप करतात. इथून फुकट झाले एसटी तेही पाप, ते काय पुण्य आहे काय? आणि तिथे गेल्यावर चंद्रभाग्यात घाण करते तेही पापच. किती दिवे लावले तर काय होईल? तुमच्या तोंडात हानीने कोवळणी सुरू केली जमन का? म्हणून प्रत्येक तीर्थाला गेलं तर आपण आपलं पावित्र्य राखलं पाहिजे. स्नान कसं केलं पाहिजे? मुसळासारखं स्नान केलं पाहिजे. गंगेत गुळणा सुद्धा करू नये. कपडे सोडायचा प्रश्न पुढे होतो. पण आम्ही ते भोगलंय म्हणून बोलतोय. हे काय गप्पा हानीत नाही मी. आम्ही मागच्या अधिक मासात महिनाभर तिथं होतो. रोज आंघोळीला जायचो. अंधारात गेलं तर काही वाटत नव्हतं, पण उजाळीवर गेलं की सगळं ऊन जळायचं. एक दिवशी भले 5-50 वारकरी घेतले आणि सगळी चंद्रभागा ते गटपुडे पाहून बाहेर टाकले. पुन्हा महिन्याने गेलं तर पुन्हा तेवढेच. आणि काय वारकरी राजावर तुम्ही कसा देव घडवून कोण कृपा करीन आपल्या. आचार महत्वाचा आहे. घरामध्ये सुद्धा काय लागतो? आचार नसेल तर जमतो का? म्हणून जीवनामध्ये परमार्थ करत असताना ज्याचा त्यालाच करावा लागत, दुसऱ्याचा कोणाचाही कामाला येत नाही. हे पक्क लिहून घ्या. बोला येतं का काही? आपली आपण करा सोड, आपली आपण करा सोड, आपली आपण करा सोड,
इच्छा सोडवून संसार बंधन वेगी थोडा. महाराज हा देह आपल्याला भजन करण्याकरता दे दिला दे भजन देवे दिला देव भजन गोमाता तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज परमार्थ करत असताना आणि संसार करत असताना जावाई निष्काम सिद्धी जर केली तुम्ही बरं त्याच्यातलं येईन ते आनंदाने घ्या. ते तुमचं भजन झालं. भजन तुम्ही काही वाटत नाही ना. तुम्हाला वाटतं महाराज बोका आला चांगला दिसला आपल्याला पुण्य होईल. पुण्य नाही बाबा, शुद्ध पाप लागत आहे. आम्ही शुद्ध अधर्माने चालतो. काय करतो आम्ही? कशाचा विक्रय करतो? कथा कीर्तन, कीर्तनाचा विक्रय, मातेशी गमन, भाडी आईशे धन विटाळ, हरिगुण कीर्ती, हरिभक्ताची माता आणि तीजवर पोट भरती चांडाळ. अभंग वाचा मग म्हणून सावध होऊन भजन करा. आमच्या नादी लागू नका. हे वैरागी मूर्ती फिरती आपल्या काही द्यायचं नसते. गप्पा म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे महाराज आपल्या जीवनामध्ये? अभंगाचं शेवटचं चरण बोल. तुका म्हणे वाळवंड, तुका म्हणे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट, वाळवंटामध्ये काही पेरलं तर उगत नाही. काही काय होत नाही, उगत नाही. कारण आणि ते कसं आहे, बरवे म्हणजे त्या ठिकाणी घाण बरवे आणि नीट नीट आहे आणि उत्तम म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जाण्यासाठी चांगलं. आता वाळवंट कशाचं झालं पाहिजे? गंगेचं का अंतकरणाचं? अंतकरणाचं. अंतकरणाचं वाळवंट कशाने होईल? म्हणजे अंतकरण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे देते. बघा चित्त निर्मळ करायचं कशाने होतं? भागवत महाराज किती दिल्या? 1 लाख, 5 लाख, 51 लाख, 1 कोटी देतो. मी देतो 1 कोटी रुपये कोणी करीत असलं असं कोणात तर यावं ते. अरे तुम्हाला भोळ्या भाड्याला भरडी हे पैसे देत आमच्यासारखे आणि तुम्हाला वाटतं पुण्य होईल? अजिबात होणार नाही. देहाचे माथा वर्णाश्रम, आश्रमाच्या माथा कर्म, कर्म अभिमान ज्याशी परम त्याशी देह भ्रमानिवार. आपल्याला काय देहाचा भ्रम आहे सगळ्यांना. देह सत्य वाटतो आपल्याला. कशामुळे वाटतो? कर्माचा अभिमान.
आम्ही 35 वर्ष झाले सप्ताह करतो, आम्ही रोज कीर्तन करतो, हाही आम्हाला अभिमान येऊ शकतो ते नाही. कारण तिथं मी कसाच खपत नाही, कसाच खपत नाही. अंतरी कर्ममळाचे शाळन त्याचे स्वधर्मे करावे शाळन, कर्मे कर्माचे निर्जळन आपण नैष्कर्म व्हावे. अंतरी कर्ममळाचे बंधन, आपण कशाने बद्ध आहोत सगळे? कर्माच्या पापाने. मळ म्हणजे पाप, त्या पापाने आपण सगळे बद्ध आहोत. मग त्या कर्माच्या पद्धतीपासून सुटायचं असेल तर काय करावं लागेल? स्वधर्माचं आचरण करावं लागेल. कसं करावं? ते मी फळाची आशा सोडू. आता स्वधर्म माहिती आहे का? कशाला म्हणते स्वधर्म? सांगा, गावकरी सांगा, कोणी सांगा बरं. खरा बोला श्यामजी, स्वधर्म कशाला म्हणतात? हे काय बोलत नाही? बोलून द्या. मग मी कुठं काय म्हणतात? मला तर बोलणारच लागतं ना. मग येतच काय? ते बोललं तरच बोलता येतं, तसं बोलता येत नाही आपल्याला. हा ते परधर्म करा, पण स्वधर्म कशाला म्हणले हे सांगा थोडक्यात. हा, स्वधर्म काय? स्वधर्म पाळावा, परधर्म गाळावा हे झालं. पण परधर्म माहीत झालं तर स्वधर्म माहीत होईल, आणि स्वधर्म माहीत असेल तर परधर्म, आणि दोन्ही माहीत नसेल तर काय माहिती? तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, म्हणून अर्जुना तू नियत सकल कामनारही होऊन या उचित स्वधर्मे राहते. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य तत्वता पातले जगी. कसं करावं लागत? निष्काम. मग आता आपल्याला वर्ण आश्रमाप्रमाणे आपण कोणत्या वर्णाचे आहोत हे माहित पाहिजे. कोणत्या वर्णाचे? तुम्ही ब्राह्मण आहे का, क्षत्रिय आहे का, वैश्य आहे का, शूद्र आहे? बरोबर, ब्राह्मण बरोबर बरोबर. हे गावाचे लोक बोलते 35 वर्ष झाली त्यांनी ऐकलंय म्हणून विचारलं. हे नुसत्या झोळ्या भरल्या आमच्या. जागा घ्यायची, मठ बांधायची, गाडी घ्यायची, घोडी घ्यायची, कुत्रेमध्ये घेत नाही बाबा. कारण आपण वैश्य वर्णाचे आहोत. कोणत्या वर्णाचे आहोत आपण? वैश्य वर्णाचे आहोत. वैश्याला किती कर्म सांगितले? कारण वैश्याला किती कर्म सांगितले? 3. किती कर्म सांगितले? 3. कृषी, गोरक्ष, वाणिज्य. तिकडे आवाज येत नाही का? कस काय? त्याचं तोंड करा तिकडं. ते साऊंड चालू आहे का? आणि मग आवाज आहे ना पाहिजे तिथे. हा, आणि मग त्याचं बघा ना. माझं काही नाही, मी बोलतोय माईक जवळ. तिकडे बघा ते साऊंड चालू आहे का? त्याचं तोंड लागलं तर थोडं इकडे करा. बघा बरं चालू आहे का? ते चालू आहे का? आपण कोण आहोत? वैश्य आहोत. मग वैश्याला किती कर्म सांगितले? तुम्हाला माहित नाही, तुम्ही कशाला विचारता महाराज? आम्ही सांगायचं फक्त भागवतराव म्हणजे देव कधी देवासारखं. खूप भाविक माणसं, त्यांची पत्नी त्याच्याहून भाविक, त्यांचे पोरं त्यांच्याहून भाविक. कीर्तनात नाव घेत तर माझं अंग फुगत. महाराजाला 1000-2000 जास्त का जाणार, पण अशी मूर्खाची जत्रा चालू आहे सध्या महाराज. ते म्हणजे आमचं नाव घ्या. अरे तुझं नाव खोटं आहे, तू खोटा आहेस. काय नाव खरं आहे आपलं? असा आपल्याला भ्रम आहे. आणि तो भ्रम संतांच्या वचना वाचून, संतांचे ग्रंथ वाचल्या वाचून आपल्याला कळणार नाही.
आता तुम्ही पारायणाला 10 बसले, तुम्हाला म्हणलं होतं घरोघरचे एक बसा, 10 गडी किती आणि बाया किती? अर्ध्या 5 तुम्ही आणि 5 आम्ही, त्या 5 पोरं किती? हा, सगळे पोरच होते. आम्ही 2-3 जण होतो. लांबून होते का जवळून? कारण एक कमिटीवाले आहे ना, आज या भोकाने आणले पाहिजे कमिटीवाले ना. पण तुम्हाला आहे ना, तुम्ही हे जगाचे लोकांचे पैसे गोळा केलेत ना आणि वाटलेत आम्हाला, तुम्हाला पहिले नरकाला जावं लागलं. लोक कशा देते? श्रद्धेने देते, भावनेने देते. तुम्ही जर पारायणाला बसले तर बाकीच्याला बसवाच लागतं. पण कमिटीवाले म्हणजे आम्हाला लई काम आहे, कारभार करायचा. काय कारभार करायचा? तुमचं कसं आहे, आईच्या जीवावर बायची उधार, दिवसा दिवाण रातची आधार. चूक आहे. आणि ही चूक अक्षम्य म्हणजे तुम्हाला कुणीही माफ करणार नाही. आपल्या तर हातात नाही कोणाचे माफ करायचं, पण देव तुम्हाला सोडणार. कारण तुमचं कर्म आहे. फसवी केलं त्याचं फळ भोगा वाचेल. म्हणून आपण वैश्य आहोत. वैश्याला सांगितलं कृषी गोरक्ष वाणिज्य हे 3 कर्म आपल्या वाट्याला आलेले. आणि हे जर कर्म आपण ईश्वर आज्ञा म्हणून जर केले तर ते तुमचं भजन. तुम्हाला हे कुठे करायचं सांगितलं नाही कोणी. मला सांगा, सावता महाराजांनी किती कीर्तन केले? उठले की रोज पंढरपूरला होते. गोरोबा कापाने किती कीर्तन केले? चोखाय मेळाने ढोरं सोडून कीर्तन केले. सज्जन कसाने मास सोडून कीर्तन केलं. आणि तुम्हाला कुणी सांगितलं? एखादं प्रमाण देतो, काय अडचण नाही. आमची महागाई घेऊ आम्ही. ही सगळी चालली, ही आपल्या धर्मामध्ये सगळी बनवून चालली. हे फक्त धंद्यासाठी बसलेली. बाकी देवाची गरज नाही, संताची गरज नाही आणि तुमची गरज नाही. तुम्ही जवळ दूध देता तवर चांगली. ज्या दिवशी गाय खाटी झाली त्या दिवशी खाटकाला. तुम्ही बंद केलं का द्यायचं? नाही माणूस येतो भाऊ का नाही? हे अनुभव तुम्हाला असते ना द्यायचे. मी सांगायची गरज नाही, पण उजळणी करून देतो. म्हणून आपल्याला तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आणि वाळवंट हे अंतकरण जे आहे, काय करायचं सांगितलं? आपल्याला शुद्ध अंतकरण करायचं सांगितलं. आपण अंतकरण शुद्ध करतो का मलिन करतो? वजनत्व. आणि मलिन करत असेल तर त्याला देव भेटला आणि साक्षात्कार झाला आणि त्याची समाधी बांधला आणि पुणे तिथे कुणी सांगितलं तुम्हाला? पुढे आहे का प्रमाण? मला सांगा. तुम्ही वाचलेले ते काय अडचण नाही. ते उठले की मंदिर आणि बाबाची पुणे. हे काहीही करू नका. नामस्मरण करा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, नाथांचं भागवत वाचा, दर दिवस संध्याकाळी इथे वाचा. नियमाने रोज वाचा. एक अर्धा तास. तुम्ही तरुण मंडळी निवडून अर्धा तास जरी वाचलं तरी तुमच्या कल्याणाला जोड लागणार नाही. आणि आमच्यासारखे भोपे किती आणले तर तुमची काशी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वाळवंट करणं म्हणजे निष्काम कर्म करून अंतकरणातलं पाप नष्ट करणं, याचं नाव वाळवंट. आणि असं पाप नष्ट झालं की देव त्या ठिकाणी येतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवोनी गोपाळ. गोपाळा राहण्यासाठी चित्त शुद्ध लागतं. म्हणून तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ईश्वराची कृपा झाल्याशिवाय कोणालाही पुढं जाता येत नाही. विठोबार कुमार
उत्तम. इथलचा जो आनंद आहे ते तुकोबरायला प्राप्त झाल्यामुळं तुकोबराय काय म्हणतात अभंगाचं पहिलं चरण. उपजोनिया पुढती म्हणून तुकोबराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काला वैकुंठात होत नाही, स्वर्गात होत नाही, फक्त ह्या कर्मभूमीमध्ये काला होतो. कारण काला देव आणि भक्तामध्ये होतो. देव भक्ताचं ऐक्य, जीव शिवाचं ऐक्य, याचं नाव काला. जीव आणि शिव, शिव म्हणजे ईश्वर, शिव म्हणजे तुम्ही आहे. मग जीवाला उपाधी काय आहे तर अविद्या उपाधी आहे. आणि ईश्वराला कोणती उपाधी आहे? माया उपाधी. माया उपाधी आहे, पण माया त्याच्या अधीन. ईश्वराच्या अधीन कोण आहे? माया आहे. आणि जीव कोणाच्या अधीन आहे? अविद्येच्या. आपण जसं प्रारब्ध आहे तसं चालतं का आपल्या मनाने चालतं? कोणी किती काही म्हणलं तर आपल्याला कोण पळवतं? प्रारब्ध पळवतं. प्रारब्ध कोणत्या जन्मात तयार करता येतं? प्रारब्ध कोणत्या जन्मात तयार? याच आता कर्म हे आपण बोलतो हे कुठं जातं? संचितामध्ये. संचितामध्ये जमा होतं. संचित म्हणजे एकठ्ठा, आणि त्याच्यातून भोगायला येतं, त्याचं नाव प्रारब्ध. मला सांगा, आपण जर ह्या कर्माचे करते नाही झाले तर याचं पाप पुण्य आपल्याला लागेल का? मग पाप पुण्य लागू देऊ नाही हा खरा परमार्थ आहे. तो काय म्हणे, आम्ही झालो अग्नी लागो निधी पाप, पाप पुण्य गेले एके स्नानाची कुंडले. जोपर्यंत पाप पुण्य जात नाही तोपर्यंत कुणी मुक्त बिक्त हे गप्पा आहेत सगळे तुम्हाला फसवायला. विषयात नाही त्याची. तर फक्त ग्रंथ घेऊन बस म्हणा, पुढं बस म्हणा, आणि मीडियाला घेऊन बसा, मग कळत आहे. कारण पाप पुण्य असन तर जन्माला यावाच लागतं. मग आम्ही जर गोळा करून काही कुठं नाही करत असेल तर पाप पुण्य होत नाही का? आणि मग मुक्त कसा होईल? म्हणून ईश्वराला माया उपाधी आहे आणि जीवाला अविद्या उपाधी आहे. जीवाने ईश्वराला शरण जा. काय करावा? जीवाने ईश्वराला शरण जावा. का जावा बरं? जाण्याला कारण काय? तो काय आहे? देवा तू कृपा करुणा सिंधू, देवा कृपा करुणा सिंधू, ओ शिवाय बाप ओ शिवाय सिद्धी साधन सिंधू, थोडीशी काळ पाशव
सिंधू. कशाचा समुद्र आहे तो? करुणेचा, कृपेचा समुद्र आहे. होसी माय बापा मचा बंधू. जसं आई बापाला लेकरू अनन्य भावाने सरत असतं. मोठं नाही, मोठं ठोकीत धरून तुमच्याकडे नसते. मला शहाणे वाटतं तुमच्याकडे, कारण देवकी देवकी म्हणजे आमच्या तालुक्यातलं फेमस गाव, पोलीस स्टेशन. बरोबर आहे नाही? गेवराई पोलीस स्टेशन रेकॉर्ड काढे का? इतक्या मारा माऱ्या रेटा रेटा ह्या देवकीच्या सापडत्या. देवकी देवकीच्या रोज कोर्टात माझा हजरच आहे. पण चांगलं झालं हा ठीक आहे ना. पण तिची बहीणची टाकली असं चोरी नसेल, कारण आमच्या गावचं नाही येणं घेणं नाही दुईकडे बी. मी जरी आता गावातून गेलो तर मी 25 वर्ष गावातच होतो ना. नाही होतच असतं, कालाने बदलत असतं. आणि सगळ्यात महत्वाची आपल्या जीवनामध्ये संगत करो बढो की बढवत बढवत, म्हणजे उच्च विचाराची संगत करावा, परमार्थामध्ये मोठ्याची संगत करावा आणि संसारामध्ये छोट्याची संगत करावा. लोक संसारामध्ये मोठ्याची संगत करते आणि मग आपलं वाचून घेते. त्यांनी गाडी घेतली म्हणून हे म्हणतो गाडी घ्यायची मला, हप्त्याने घ्यायची. हप्ते नाही फिटले, गाडी गेली, पैसे गेले, झाला मोकळा. परमार्थामध्ये मोठ्याची संगत करा, विचार ऐकायला भेट. मग असा हा भगवान परमात्मा. आणि काय जीवन साधनशील. कारण ह्या जीवरूपी जीवाला उद्धार करण्यासाठी एक भगवंताची सेवे वाचून दुसरा कुठलाही रस्ता नाही. मग आपण किती जण देवपूजा करता? गावकरी मंडळी करा बरोबर हात देवाची. रोज सकाळी नित्यनेमाने देवपूजा करते. ज्यांच्या गळ्यात माळी आहे तेवढेच करा, बिगर माळीवाले जाऊ दे. नित्य माळी नाही, देवपूजा करणारे माळी असून देवपूजा, तुळशीला पाणी, सूर्याला अर्घ, ज्ञानेश्वरी वाचणारे हाय दोघं तिघं निघले पकड झाले. बाकीचे जावं देवाचे. मला सांगा, बाईने मंगळसूत्र घातलं नांदीत नाही तर जमतं का? गावावर होतं मग पोरं होते तिला. आमचे गुरुजी म्हणायचे नवरा मुंबईला आणि बाई नागपूरला, पोरं कसे होते रे? काय करावं? नांदावं लागतं. म्हणजे त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आपण देवाची सेवा केली पाहिजे, नियमाने केली पाहिजे. आता माता मावल्या देवाची पूजा करतात नाईलाजाने, हे करत नाही, हे पठाड्या करीत नाही. म्हणून त्यांना कसे व्हाय ना परत ती टाकणंच, कळशीभर पाण्यात बुडवणंच. आम्ही पाहिलेले सांगतो बरं का, मनाचं सांगत नाही. कारण आता आम्हाला काय कुठं राहायचं आलं, कोणाच्या घरात राहावं लागतं. आणि बसल्या बसल्या आपण काय तेवढं टकऱ्यासारखं हेरायचं काय काल ते. आता भागवताला गेलं 8 दिवस राहावं लागतं आणि राहिल्यानंतर सगळंच माहीत होतं. पण तसं नाही, त्या माता मावल्या निश्चित करतात ते चांगलंच आहे. पण तुम्ही न करता, पूजा न केल्याचं तुम्हाला पाप लागते. हे ध्यान. काय लागतंय? नित्य नेमावीन खाय जो अन्न. हा तो कोण आहे? कुत्रा आहे, कुत्रा. म्हणून काय केलं पाहिजे? नित्य नेमाने देवपूजा केली पाहिजे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचलं पाहिजे. मग कारण उपजोनी आपुरती येऊ काला खाऊ भात, जीव शिवाचं ऐक्य. कारण आपण सगळेजण कुठं आहोत? अत्यंत म्हणजे दुःखामध्ये आहोत सगळे आपण. आपल्याला जरी बरं वाटत असं, पण बरं आहे का कोणाचं? पैसे आमचं अंतःकरणातून बरं आहे का? अंतःकरणातून बरं आहे का? घडीभर कीर्तन होस तर जरी वाटलं तर कीर्तन झाल्यावर बरं राहतं का? ते कीर्तन करत ते राहतं का? राहत. कारण का? चित्त शुद्ध नाही.
म्हणून बरं करायचं असेल, आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर ईश्वराला अनन्य भावाने आपण शरण गेलं पाहिजे. आपण इंद्रियावर विजय प्राप्त करून जाऊ शकत नाही. मग त्याची देवपूजा केली पाहिजे, वारी केली पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. आता वह्याल्या किती वह्याल्या हा 42 वया झाल्या, त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद. कारण नाम जपायच्या आत्ता दिलेल्या वयाने हा आणि त्यांनी 42 वया लिहून पूर्ण केल्या, म्हणजे अजून 8 राहिल्या. म्हणजे त्यांनी तनाने मनाने धनाने ह्या सगळ्या अंगाने तो जप लिहिला. हे निश्चित तुम्ही त्या योग्यतेला पात्र आहोत. आणि असाच वरचीवर 12 महिने जर जप केला तुम्ही तर आमची तुम्हाला गरज लागणार नाही. हे लिहून देतो वहीवर. कारण ती एवढी साधना आहे की ती साधनाच तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देईल. कारण असं आम्ही सांगून किती ऐकायला जाईल कळलं तुम्हाला नाही सांगता येणार. आणि कळलं तर त्याच्या ध्यानात राहणार नाही. सांगणारा कसा लागतो, निरपेक्ष लागतो, तर त्याचा बोध होतो. आणि नोटा घेणाराचा कोणालाच बोध होत नाही. कसं, जसं वांजेला लेकर होत नाही आणि नपुसकालाही पोर होत नाही, तसे पैसे घेणाऱ्याचे किती कीर्तन आहे का कोणालाच परिणाम होत नाही. का म्हणून मी प्रमाण देतो, तसं बोगस बोलत नाही. काय नको सखा पद्मिनीचे पिवीर घालिया पाणी त्या धान्याची नव्हे पेरणी. धन लोभ रिघालिया ज्ञानी तेने उपदेशे कोणी सुखी नव्हे. भागवत 11वा अध्याय बघून घ्या. जैसे ज्याचे प्रलोभे मन तैसे निरूपी निरूपण. अर्थ स्वार्थ उपदेश पूर्ण धन लोभे ज्ञान निर्वीर्य होय. धनाच्या लोभाने ज्ञान नपुसक होतं, त्याच्यापासून कोणालाही बोध होत नाही. पण एवढे कथा कीर्तन चालू काही परिणाम आहे कोणावर सांगा तुम्ही. मार झालाय म्हणून कोट्यवधीचे सत्य चालू आपल्या जिल्ह्याने का नाही. आता ते हेलिकॉप्टर काय बाबा ते सांगता नाहीत आपल्याला काय करते. म्हणजे ही परिस्थिती आपली वास्तव झालेली आहे. आणि याच्यातून जर बाहेर निघायचं असेल तर तुम्ही तरुणांनी सावध झालं पाहिजे आणि ग्रंथ वाचले पाहिजे. नित्य नियमाने 1 तास अर्धा तास मंदिरात सामुदायिक पारायणाचा तुम्ही वर्षभर 16 घ्या. जेवढे संध्याकाळी टाईम ठरवा 7:30 8:30 जो असेल तुमचा वेळ. हे पाहायचा वेळ आहे का, याला जरा काट मारा यूट्यूबला. अजून काय म्हणते त्याला, फेसबुक. आणि अजून ते झटके आणते त्याला काय म्हणतात, उंचे चुटकी असते ते चाट इंस्टाग्राम. हे बंद करा आणि एक अर्धा तास इथं द्या. बघा तुमच्यामध्ये वर्षामध्ये काय बदल होतो. म्हणून उपजोनी आपुरती येऊ काला खाऊ दही भात. कारण अंतकरणाचं शुद्धता झाली तर आपलं जीव ब्रह्माचं ऐक्य काला झाल्याशिवाय राहत नाही. आणि हा काला कुठं नाही. बोला की सर्जन. वैकुंठित वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित
गवन काय राजाचे गवन काय वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठामध्ये काला नाही म्हणून तुकोबराय म्हणतात उपजवणी देऊ काला खाऊ दही भात आणि तो कसा खाऊ अभंग तर तिसरं एकमेक मुखी घालू, एकमेक मुखी घालू. कसे म्हणतात ते एकमेका मुखे देऊ सुखे घालो हुंबरी म्हणजे एकमेकाच्या तोंडात आम्ही घाल देऊ आणि आनंदाने नाचू. नाही तर मग काय चांगला बासुंदीचा भेद करू कड्या कुलप लावून हातली आत जीव असं काय कंजूसपणा आहे का संताकर संताकड जात नाही संताकड धर्म नाही महाराज कुठल्याही पंथाचा असो त्यांना काहीही फरक पडत नाही म्हणून त्यांचं नाव काय आहे संत स म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलीही हालचाल होत देहाची होती पण विचाराची होती का नाही. आणि आपलं तर सारखं बदलत राहतो. आता तर जातीवर संत आहेत सध्या. हा जातीचा महाराज धनगराचा महाराज वेगळा मराठ्याचे वेगळे माळ्याचे वेगळे आहे का नाही मराठ्याचे वेगळे आपोआपले घ्यायचे नाही. आता यांचं काही ते प्रमाण बसतच नाही यांना जेव्हा पुढे जर हे जात पाहत असतील तर यांच्या बुद्ध्या भरमिष्ट झाल्या मला. अंतरीची बुद्धी खोटी भरले पोटी वाईट. शुद्ध बुद्धी जाणे अशुद्ध बुद्धी न जाणे. म्हणजे संताजवळ किंवा साधकाजवळ एकमेकामुखे घालू सुखी येऊ भुंबरी महाराज आनंदाने एकमेकाच्या मुखामध्ये घास घालतात एकमेकाला आलिंगन देतात एकमेकाचे पाय पडतात. अरे काही महाराज एवढे बी काही साधू लोक पाहिलेत ना की स्त्रियाला सुद्धा डायरेक्ट आलिंगन देतात कुठलाही भाव नसतो. हे डॉक्टर बाबाचं पाहिजे. हा आपलं याच्यातच गेलं सगळं. आता पुन्हा माणसाचं ते भेटन असं वाटत नाही. हा म्हणून
भजन कसं केलं पाहिजे, सावध होऊन भजन केलं. सावधानता ही साधन आहे. आणि आपण सगळे लोभाने बरबड झालो. महाराजही बरबटला, टाळकरी बरबटले. कशासाठी येते? देवासाठी येतं का कोणी?